नमस्कार मित्रांनो, मी शेळके वकील. आजच्या व्हिडिओमध्ये आपण कर्जमुक्त कसं व्हायचं ह्या संदर्भात थोडं पाहणार आहोत. मित्रांनो, जर तुम्ही कर्ज घेतलेलं असेल किंवा कर्ज घेण्याच्या प्रयत्नात असेल, तर सुरुवातीला मित्रांनो तुमचा आर्थिक बाजू जे आहे, तुमचा महिन्याचा किती खर्च होत असतो आणि तुमची महिन्याची मिळकत किती आणि त्यामध्ये तुम्ही हप्ते व्यवस्थित भरता का नाही, ह्याचा ताळमेळ घेणं फार महत्त्वाचं असतं. ज्यावेळी तुम्ही कर्ज घेतलेलं जर असेल, तर महिन्याचा हप्ता तुम्हाला सुरुवातीला आधी काढून ठेवावा लागेल आणि तो वेळेवर तुम्ही भरत चला. अन्यथा इतर खर्चासाठी जे खर्च गरजेचे नाहीत ते खर्च कमी करा. जास्तीत जास्त हप्ते वेळेवर किंवा वेळेपेक्षा आधी भरा आणि जीवन जगत असताना कर्जमुक्त जगण्याचा प्रयत्न करा. जे काही कर्ज घेतले, इतर तुमच्या चैनीच्या ज्या गरजा असतील त्या पूर्णपणे कमी करा आणि जे कर्ज घेतले ते संपूर्ण फेडा. परत कर्जाच्या नादी लागू नका, परत कर्ज काढू नका. त्यामुळं तुमचं वर्षाला जे व्याज जातं, जर तुम्ही विचार केला असा, आपल्या मिळकतीमधील 25% 30% हिस्सा हा फक्त व्याजाला जात असतो. त्यामुळे तुमची प्रगती कुठेतरी खुंटत असते. जर कर्ज घ्यायचं असेल तर तुम्ही चांगल्या कामासाठी ज्या रकमेतून कर्ज घेतले त्या रकमेतून तुम्हाला इन्कम चांगल्या पद्धतीने जर मिळत असेल तरच घ्या. अन्यथा वायफळ खर्चासाठी कारणासाठी कर्ज अजिबात काढू नका. कारण आपलं आयुष्याचं आर्थिक नियोजन पूर्णपणे ढासळू शकतं आणि आपण कर्जाच्या टेन्शनमुळं आपलं जे जीवन आहे ते त्रासदायक होऊ शकतं. त्यामुळे शक्यतो कर्ज घेऊ नका आणि जर कर्ज घेतलेलं असेल तर तुमचा इन्कम सोर्स वाढवण्याचा प्रयत्न करा आणि वेळेमध्ये ते कर्ज पूर्णपणे नील करण्याचा प्रयत्न करा. मित्रांनो, माझ्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. धन्यवाद.